नमस्कार. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पोलिसांनी सुपारी घेऊन एन्काउंटर केला. एन्काउंटर केलेल्या आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप. मनसेकडून भंडारा नगर परिषदेला विविध मागण्यांचं निवेदन. शासनाच्या विविध सेवा 15 ऑगस्ट पासून एकाच पोर्टलवर होणार उपलब्ध. संचालक संजय काटकर यांची माहिती. आणि खतांच्या लिंकिंगसाठी सक्ती केल्यास वेळ प्रसंगी दुकान फोडून शेतकऱ्यांना खताचं वाटप करू. खताच्या लिंकिंगवरून माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी वाळूज येथील झालेल्या दरोड्यातील आरोपी अमोल खोतकर या तरुणाचा एन्काउंटर केला होता. त्यानंतर खोतकर यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. खोतकर यांच्या बहिणीनं पोलिसांनी कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या, माझ्या भावाला सुपारी घेऊन मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. आरोपीच्या वडिलांनी देखील पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. माझा मुलगा आरोपी सिद्ध व्हायच्या आधीच त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय. माझा मुलगा ब्रोकर आहे, लाखो रुपये जमिनीमध्ये उलाढाल करतो, त्याला चोरी करण्याची काहीच गरज नाही असं ते म्हणाले. त्यामुळे या एन्काउंटरला नवीन वळण लागले. हॉटेल 5 वर्ष चाललं, 50,000 रुपये रोज कमायचो आम्ही. मी भी जमीन घेतो वर्ष महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी. एक वावर इकडे तर 5-6 करोड रुपये. 35 वर्षांना जमीन विकतो मी. ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली बोली झाला ना, आडून नाही वर मारायचा. छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. धरूनच नाही, बांधूनच नाही. न्यायचं असतं, कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय मारून टाकायचं. यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे. मनसेकडून भंडारा नगर परिषदेला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील लहान नाल्यांसोबतच मुख्य नाल्याची देखील सफाई करण्यात यावी. रस्त्यांवर पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटनं भरावं. बेघरांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. या आणि इतर मागण्यांचं निवेदन मनसेकडून नगर परिषदेला देण्यात आले. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या 1027 अधिसूचित सेवा ह्या ऑनलाईन दिल्या जातात. या सर्व सेवा वेगवेगळ्या विभागांच्या व वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून दिल्या जातात. या सर्व सेवा 15 ऑगस्ट पासून एकाच पोर्टलवरून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी दिली आहे. महाआयटी मार्फत शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्धतेच्या अनुषंगानं स्थानिक आपले सेवा केंद्र चालकांच्या भेटी घेणं व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेणं यासाठी संजय काटकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम म्हणून महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे ऑनलाईन सर्व्हिसेस देण्याच्या बाबतीमध्ये काम करत असतं. त्या कॉर्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आज रोजी मी संभाजीनगर इथं आहे. 1027 सेवा शासनाने अधिसूचित केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2025 पूर्वी या सर्व सेवा एकाच पोर्टलवरून ऑनलाईन देण्यासाठी निर्देश सर्व विभागाप्रमाणे दिलेले आहेत. आणि त्या निर्देशाचं अनुपालन करण्यासाठी आणि ग्राउंडचा फीडबॅक घेण्यासाठी आज मी संभाजीनगर इथं आहे. या सेवा नागरिकांना एकाच पोर्टलवरून 15 ऑगस्ट 2025 नंतर 100% मिळतील. यासाठी 306 ज्या सर्व्हिसेस ऑफलाईन आहेत त्याचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे. आणि ज्या 138 सेवा इंटिग्रेट ऑनलाईन आहेत पण इंटिग्रेट झालेल्या नाहीत त्याचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे. बाकीच्या अन्य सेवा ह्या ऑनलाईन आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. खतांच्या लिंकिंग आणि एमआरपीच्या जादा दरानं होत असलेल्या खत विक्रीवरून माजी खासदार राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना खतांच्या लिंकिंगसाठी विक्रेत्यानं सक्ती केल्यास वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन दुकान फोडून शेतकऱ्यांना खताचं वाटप केल्याशिवाय सोडणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. कृषी मंत्र्यांपासून ते कृषी अधीक्षक, कृषी सेवकांपर्यंत हप्तेबाजी बंद पाडायची असेल आणि खतांचं लिंकिंग बंद करायचं असेल तर खत विक्रीमधील डीलर पद्धत बंद करून छोट्या विक्रेत्यांना थेट कंपन्यांकडून खत पुरवठा करण्याचा शासन निर्णय करावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे.
शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे. युरिया, सुपर फॉस्फेट, DAPचे तुटवडा जाणवायला लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाईज आहेत, सबसिडीवर मिळतात, त्या खताबरोबर दुसरं न खपणारं खत, मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील, ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही, सुपर फॉस्फेट मिळणार नाही, DAP, पोटॅश मिळणार नाही. अशा प्रकारची सक्ती हे जे खत कंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत. कृषी मंत्री, मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी MRP पेक्षा 5-50 रुपये जास्त पैसे घेऊन युरियाची विक्री व्हायला लागलेली आहे, हेही दिसून आलेलं आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, MRP पेक्षा 1 रुपया सुद्धा कुठल्याही विक्रेत्याला देऊ नका. लिंकिंगची जर का सक्ती करण्याचा प्रयत्न केला, स्टॉक असून सुद्धा जर का खतं देण्यास नकार दिला, तर त्या विक्रेत्यांची नावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळवावीत. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन दुकान फोडून आम्ही शेतकऱ्यांना खतं वाटप केल्याशिवाय सोडणार नाही. पण MRP पेक्षा 1 रुपया आमच्याकडून द्यायला मिळणार नाही आणि लिंकिंग अजिबात सहन करणार नाही. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. शेतजमिनीच्या कामासाठी त्यांनी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने त्यांना रंगे हात पकडले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसानं दुबार भात शेती आणि शेवटच्या हंगामातील आंब्याचं मोठं नुकसान झालंय. अशा नुकसानग्रस्त शेतीचे आजपासून पंचनामे सुरू केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 450 हेक्टरवर प्राथमिक नुकसान झालं असून याचे संपूर्ण पंचनामे होणार आहेत. पंचनाम्याचे काही ठिकाणी सुरू झालेत, काही तालुक्यांमध्ये आदेशही काढलेले आहेत. काही ठिकाणी कालच मी आढावा सभा घेतली आहे, त्यामध्ये सर्वांना पंचनामा करण्याचे आदेश दिलेले. सर्वच तालुक्यांमध्ये काही प्रमाणात, काही ठिकाणी फळांचं नुकसान झालेलं आहे, आंबा पिकाचं जे लास्ट हार्वेस्टिंग 5-10% राहिली होती ती, आणि एक रोहा, कर्जत, माणगाव तालुक्यामध्ये उन्हाळी भात घेतला जातो, तर त्याचं नुकसान झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही काल सूचना दिलेल्या आहेत की पंचनामे करून नुकसानीचा अहवाल कळवावा म्हणून. एक प्राथमिक नुकसान आम्ही 450 हेक्टरवरचं कळवलेलं आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं करचुंडी गावातील लघु जलप्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. या जलप्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला असून सध्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्याचं पाहायला मिळते. प्रवाही पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील 2 पोलीस निरीक्षक आणि 7 पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या असून 6 पोलीस उपनिरीक्षकांना 1 वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यातच मुदतवाढ मिळाली आहे. तर बाहेरील नागपूर शहर, गडचिरोली येथून काही अधिकारी गोंदियात रुजू होणार आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं. दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है. बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है. विनती है सबसे, बस हमें थोड़ा सा इंसान समझ लो. मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच.
विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासात चर्चेचा विषय ठरणारी घटना घडली आहे. गावातील सध्याच्या सरपंच प्रभावती लक्ष्मण हातागळे यांच्या विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अविश्वास व्यक्त करत 349 विरुद्ध फक्त 2 मतांनी ठराव मंजूर केलाय. ही विशेष ग्रामसभा काडीवडगाव ग्रामपंचायत प्रांगणात पार पडली. वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नाकलगाव परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. यामध्ये सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे आलापूर ते दिनदृढ दरम्यानचा नाकलगाव मार्ग. गेली 4 ते 5 वर्ष या रस्त्याची दुरावस्था कायम असून आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाळ्याच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट होते. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास आणि कामगार वर्गाला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्तीची नागरिकांनी मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 2 वर्षापासून 1 ते 1.5 वर्षापासून महामंडळाची बस सेवा बंद आहे. त्या बस सेवामुळे विद्यार्थ्याला खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. पण हे आमदार खासदार कुणीही नागरिकांची आला तुमच्या रोडचं लक्ष द्यायला गेलंय. आज मरणाचा पाऊस आलेला आहे. ते बघा इकडे आपण आता सुद्धा यायला गेलंय. विशेष म्हणजे पाऊस जर आला तर आम्ही सगळं मेन मुद्दा आहे माजलगावचा रोड आहे आम्हाला जाण्यासाठी. या 2 वर्षापासून रोडचं काम चालू आहे. हा रोड कुणी आमदार खासदार या रोडचं लक्ष देत नाही. कोल्हापूर येथून भांबवली वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा अपघात झालाय. धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्यानं टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यालगत असणाऱ्या 30 फूट खोल झाडीत कोसळलाय. यात 4 प्रवासी जखमी झाले. गोंदियाच्या धमदिटोला भागात रानडुकराची शिकार करून त्याचं मांस विकणाऱ्या 5 आरोपींना वनविभागानं अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपी धमदिटाला आणि इळदा येथील रहिवासी होते. वनविभागाच्या छाप्यात आरोपी सुनील खोबा यांच्या घरातून रानडुकराचं मांस जप्त करण्यात आले. आरोपींनी रानडुकराचं मांस विक्रीसाठी ग्राहकांची यादी तयार केलेली आढळून आली आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयानं सर्व आरोपींना 4 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.